तिथं कोणीतरी आग लावून दिलेली आहे. कसं काय लागली काय माहिती. प्रवीणजी तरडे साहेब यांना या ठिकाणी घेऊन आलेले. परिस्थिती जेवढी बिकट, शिवभक्त तेवढाच तिखट. हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग. आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि आज आहे 18 फेब्रुवारी. आज आपल्या नाशिकची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीची व्हिडिओ येणार आहे, ते तुम्हाला बघायला भेटणार आहे आपल्या या ब्लॉगमध्ये. आणि आज आपण जाणार आहे संध्याकाळी म्हणजे रात्री 12ला आरतीला. तयार राहा. आणि आता एक छोटासा प्रोग्राम चालू आहे तिथे, तो प्रोग्राम तुम्हाला दाखवतो मी. आणि लवकरात लवकर निघतो तिथे. आता लवकरात लवकर तिथे जातो आणि तुम्हाला तो प्रोग्राम दाखवतो. चला तर मग गाईज, भेटूया आता डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज चौकात. भाई लोक समोर बघू शकता तुम्ही, फुल खतरनाक तयारी झालेली आहे. मग आता थोडंसं शूट पाहिलंच तुम्ही, पण पोलीस बंदोबस्त आणि सगळं फुल तयारी झालेली आहे. आणि आम्ही पण चाललो आता शूट करायला समोर. त्यामुळे ड्रोन पण आणले आपण सोबत आणि फटाफट जाऊ आता तिथं. आणि तुम्हाला पण दाखवतो काय आहे लोकेशन तिथं.
भाई लोक आपला ना एकदम खतरनाक सीन झालेला आहे. आपल्या इथून एअरपोर्ट जवळ असल्यामुळे ड्रोन फ्लाय करता येत नाही. आता ड्रोन आपण परत पॅकिंग करतोय नाही काय बघा, अमोल पॅक करतोय. कारण की आतुराई झोन असल्यामुळे ड्रोन फ्लाय होणार नाहीये. आता हे ड्रोन आपण ना आता टायगरच्या ऑफिसवर ठेवलो नाही का, हे बघा समोर. ड्रोन फ्लाय होणार नाही आपला, त्याच्यामुळे आपण आता पटापट जाऊन ड्रोन ठेवून येऊ आणि फक्त मोबाईलवरच शूट घेणार आहे आपण. भाई लोक आपण ना ड्रोन टायगरच्या ऑफिसला ठेवून दिलेला नाही का. असे लग्न झालेले पोरं आहे ना, घरी निघून जाता आरतीला सुद्धा थांबती नाही. हे असे पोरं लग्न झाल्याचे दुष्परिणाम. तेव्हा इथं टायगरचं ऑफिस आहे, तिथं आहे ना आपण ड्रोन ठेवून दिलेला आहे. आणि वरती बघा पूर्ण ट्रॅफिक जाम झाले. आपण चाललोय समोर आणि डीजे बघू शकता. 19 फेब्रुवारी उद्या आहे, पण आजपासूनच माहोल चालू झालेला आहे. आणि आता तुम्हाला फक्त आपला आवाज ऐकायला नाही भेटणार, तर फक्त डीजेचे गाणे ऐकायला भेटणार आहे. सबसे ब्राइट ब्रदर्स लाइक यू अरे हैशटैग विष्णुनगर बोलतो इसको.
सोबत वाढली. प्रवीणजी तरडे साहेब यांना या ठिकाणी घेऊन आलेले नेरकर प्रॉपर्टीचे सर्व समाजसेवक माननीय अभयजी नेरकर साहेब यांचं मी मनापासून आभार मानेल. शिवाजी महाराज की म्हणजे कौतुक म्हणून नाही, आजवर हजारो शिवजयंतीच्या कार्यक्रमांना गेलो, पण मी आजवर पाहिलेली सगळ्यात मोठी शिवजयंती ही या नाशिक मधली. सगळ्यात अभिमानाची गोष्ट अशी आहे की या इथं सर्व पक्षीय लोक एकत्र येऊन संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी शिवजयंती साजरी करतात आणि त्याला असंख्य नाशिककर, हजारो नाशिककर इतक्या शिस्तबद्ध पद्धतीनं प्रतिसाद देतात. त्यामुळं मी माझ्या चित्रपटातला एकच संवाद या निमित्तानं इथं म्हणेल, 2-2 वर्ष स्वराज्यात पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जात आहे आपली. परिस्थिती जेवढी बिकट, शिवभक्त तेवढा
तोच दिखा. जय भवानी जय शिवाजी. इथं कोणीतरी आग लावून दिलेली आहे. कसं काय लागली काय माहिती. भाई लोक तिथं आहे ना आग लागली आहे. खतरनाक आग लागलेली मागं. आता आपल्याला पॉवर बँक ते घ्यायची, त्याच्यामुळे आपण निघालो आहे नाही का. पॉवर बँक घ्यायची, मागं आग लागलेली आहे तर आपण ते सोडून निघालेलो आहे आणि मागं पूर्ण ट्रॅफिक जाम झालेली आहे नाही का. त्याच्यामुळे आपल्याला आता तिकडून फिरून जायचं आहे थोडंसं. मयूर आपली वाट पाहतोय कारण तिकडे पटकन मयूरकडे जाऊन आपली पॉवर बँक आणि वायर घ्यायची, नाही तर उद्या शूटसाठी आपल्याला मोबाईलमध्ये बॅटरी राहणार नाही. मोबाईल पूर्ण डिस्चार्ज होऊन जाईल नाही का. त्यासाठी बॅटरी आणि पॉवर बँक घेऊ, वायर आणि पॉवर बँक घेऊ.